क्षमा शस्त्र जया नराची या हाती दुष्टतया प्रति काय करी तृण नाही ते पडिला दावाग्नी जायतो विझुनी आपसया तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित धरा अखंडित सुखरूप। क्षमा असा गुण आहे जो पृथ्वीचा आहे, क्षमाशील पृथ्वी आहे। सज्जनालाही आणि दुर्जनालाही तिचं गुण सारखेच आहे। पृथ्वीवर झाडं उगवतात, पृथ्वीवर शेत पिकते, पृथ्वीवर सर्व चराचर आहे। सज्जनाचंही संरक्षण करते, दुर्जनाचंही संरक्षण करते। क्षमाशीलता हा धरतीचा गुण आहे। मित्र हो, आयुष्यामध्ये जीवन जगताना क्षमाशील भाव अत्यंत महत्वाचा आहे। संत तुकाराम महाराजांचा हा 3 चरणाचा अभंग खूप आचरणशील गुणधर्म आहे। पहा, आयुष्य आपलं आहे किती छोटस आयुष्य, प्रेमानं आनंदानं जीवन जगायला हवं। कुठल्याही जीवाचा न घडव मत्सर ही भूमिका आपली हवी। आपण जगतो तरी कशासाठी? आनंदासाठी। दुःख देऊन आनंद कधीच प्राप्त होत नाही। अहंकार, मीपणा, रागवणं, भांडणं ही मनोविकृती आहे। पहा, ती स्त्रियांमध्ये आहे, पुरुषामध्ये आहे, यात विशेष काही बदल नाही। स्त्री पुरुष हे फक्त विभागलेले आहे, परंतु मातेच्या उदरातूनच जन्मलेले आहेत। अहंकार हा असा दावाग्नी आहे जो प्रदीप्त होतो, जळतो, जाळतो। जगामध्ये जे भांडण आहे, युद्ध आहे, ते क्षमाशील भूमिका नसल्यामुळे औदार्य, मोठेपण आणि कुठल्याही हिंसेला महत्व नसतं। हिंसा ही हिंसाच असते, हिंसेमधून दुःख निर्माण होतं, जीवाला त्रास असतो। क्षमा हा गुणधर्म अत्यंत महत्वाचा आहे। संताकडे क्षमा आहे आणि त्यामुळे संतांचं जीवन हे दुष्टाप्रती क्षमाशील भाव आहे। तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित धरा अखंडित सुखरूप। सुखरूप जीवन जगायचं असेल तर क्षमाशील भाव। समोरचा कितीही भांडत असेल, तंडत असेल, राग व्यक्त करत असेल, आपण कसलीच किंमत दिली नाही, आपण शांत राहिलो, त्याचं भांडण सुद्धा करण्याची मानसिकता कमी होते। त्यांच्या वागण्या, त्यांच्या जगण्यामध्ये मी पण आहे, तो अहंकार आहे, तो त्यांचा भाव आहे। आपण जर जवळ गेलं नाही, जर तृण अग्नी एकत्र आले तर काय होतं? अग्नीचं तांडव होतं, तसंच भांडण असतं। अहंकाराने बोलणारी माणसं सुखी नसते, ते पाप घडवत असते। हिंसा ही पापच आहे, त्यामुळे त्याला पुण्य लाभ नाही। क्षमा हा गुणधर्म धरतीचा आहे। पहा, तुम्ही अनुभवा, संतांची जे अभंग असतात ते आपल्या जीवनाला सन्मार्ग देतात। तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित धरा अखंडित सुखरूप हा 3 चरणाचा अभंग क्षमा शस्त्र नराची या हाती दुष्टतया प्रती काय करी हा प्रश्न विचारतो। क्षमाशीलता ही खूप आवश्यक आहे। सज्जनाचं ते एक शस्त्र असतं आणि तेच त्याचं आभूषण असतं। नमस्कार।
आपणास आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.